रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी काठ पदरच्या ब्लाउजची डिझाइन। बॅकनेक डिझाइन मी तुम्हाला दाखवणार आहे वन साइडमध्ये। तर अशा प्रकारे हे ब्लाउज पीस आलेला आहे। तर हा जो छोटा काठ असतो ना तो आपला नेहमी बॅक पार्टवर घेतला जातो, पण यामध्ये मी बाहीवर डिझाइन बनवलेली आहे। आणि जो मोठा काठ असतो तो आपला बाहीसाठी असतो, तर त्यात आपण म्हणजे थोडा कापड आपण बाहीसाठी वापरमध्ये घेतला काठ, आणि जो उरलेला काठ होता त्यामध्ये आपण बॅक पार्टवर डिझाइन आता बनवणार आहेत। तर ह्या ब्लाउजच्या बाही डिझाइनचा व्हिडिओ खूप सुंदर असा झालेला आहे आणि खूपच एकदम छान असा प्रतिसाद मिळतोय। एकदम युनिक अशी डिझाइन मी तुमच्यासोबत ह्या ब्लाउजच्या बाहीची शेअर केलेली आहे। तुम्ही नसेल बघितला तो व्हिडिओ तर नक्कीच बघा। तर जेव्हा काठपदरचं ब्लाउज येतं ना तेव्हा त्याची कटिंग आपल्याला अशा पद्धतीने करायची असते। आता मी प्लेन कापडवर बॅक पार्ट कटिंग केलेला आहे आणि काठ काढून बाजूला केलेला आहे। ठीक आहे, बघू शकता हा ब्रॉडवाला काठ आहे जो बाहीसाठी आलेला होता, त्याचा वापर मी इथं बॅक पार्टसाठी करून घेते। तर आता आपलं हे जे प्लेनवालं पीस आहे ते आपण बाजूला ठेवणार आणि अस्तर मी इथं नेहमीप्रमाणे कटिंग केलेलं आहे डीप गड्याचं। इथं 2 इंच गडा रुंदी घेतलेली आहे आणि 9.5 इंच गडा उंचीला आहे। तसंच खालची जी गडा रुंदी आहे ती मी बरोबर 3 इंच तर आपण राऊंड शेप दिलेला आहे। सिंपल असा गोल आकार मी इथं कट करून घेतलेला आहे। तर आता आपण याला शिद्या कापडवर ठेवत एकदम छान अशी टिप टाकून घेणार। खालच्या बाजूने तसंच गड्याकडच्या बाजूने टिप टाकून आपण हे जे पार्ट आहे ते पलटवून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने मी बॅक पार्ट पलटून एकदम छान असं तयार करून घेतलेलं आहे। सिंपल असा आपला गोल गळा इथं तयार झालेला आहे। तर ह्या बाजूला म्हणजेच उजव्या साईडचा जो शोल्डर आहे ना त्या साईडने मी इथं स्केलच्या मदतीने एक सरळ लाईन मार्किंग करून घेतली। जो काही गोल गळा होता त्याची सरळ लाईन मार्किंग केली आणि वर शोल्डर मी मोजून बघते तर 3 इंच तयार आलेला आहे। तर इथं देखील आता आपण याचं पॅटर्न बनवणार आहेत। जो काठ आहे ना याचा आपण वन साइड पॅटर्न बनवतोय खूप सुंदर असं। तर यासाठी आपण 3.5 इंच काठ मोजून घेतलेला आहे आणि काठाचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कटिंग करून बाजूला करते। तर काठाचा आपण पूर्णपणे वापर करणार आहेत। ही जी छोटीशी बॉर्डर मी काढलेली आहे याला मी असं एकदम छान असं फिनिशिंगमध्ये शिवून घेते। तुम्ही बघू शकता काठवाला जो पार्ट आहे तो एकदम छान फिनिशिंगमध्ये असतो आणि जिथं मी कट केलेला आहे ना तिथून धागे निघताय तर थोडंसं 1/2 इंचहून देखील मी कमी असं घेत वरून काठ असा कव्हर करते। अशा पद्धतीने याला मी एकाच बाजूने टिप टाकून फिनिशिंगमध्ये लेस टाईप पट्टी तयार करून घेते। म्हणजे ह्या ब्लाउजसाठी आहे ना। तर हे बघा अशा पद्धतीने आपली लेस इथं तयार झालेली आहे। या ब्लाउजसाठी मी लेसचा वापर न करता फक्त आणि फक्त काठापासून आपण एकदम सुंदर अशी डिझाइन इथं बनवणार आहेत। तर सर्वप्रथम आता ही जी छोटीशी लेस मी तयार केली याचा आपण असं छान असा वापर इथं करून घेतोय। अर्धवट जो आपला गोल गळा आहे ना यावर आपण ही लेस लावून घेणार आहेत। तर जिथं राऊंड शेप आलेला असतो तिथं आपल्याला प्लेट घ्यायची आहे, छोटीशी अशी प्लेट घ्यायची। तर गोलाकारावर मी बरोबर ह्या बाजूला 2 प्लेट घेते, तेव्हा आपल्याला ही जी बॉर्डर आहे ती बाहेरच्या बाजूने छान अशी पसरवता येत असते। तर आता ह्या दिशेने देखील आपला थोडासा राऊंड शेप येतोय ना, तर इथं मी फक्त एकच प्लेट घेणार आहे कारण आपल्याला ही लेस जी आहे ती इथपर्यंतच लावायची आहे। ठीक आहे, डिझाइन खूप सुंदर अशी तयार होणार आहे। व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला डिझाइन करणार आहे की नेमकी अशा प्रकारचे डिझाइन जेव्हा तुम्हाला कस्टमर सांगतात तेव्हा तुम्ही त्यांना कशा पद्धतीने बनवणार। अगदी स्टेप बाय स्टेप जर का तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही त्याला एकदम छान प्रकारे बनवू शकता।
ठीक आहे, तर आपण बाहेरच्या बाजूने टिप टाकून घेतोय। ही जी काही लेस पट्टी आहे ती बरोबर आपली अर्धा इंचची तयार झालेली आहे, म्हणून आपण यावर दोन्ही बाजूने टिप टाकून एकदम छान अशी सेट केलेली आहे। तर आता आपला हा गळा जो आहे किंवा डिझाईन आहे ती अर्धवटच तयार झालेली आहे। आता इथं मी उंची मोजून घेते ब्लाऊजची, किती 14.5 इंच येते, तसंच मी उंचीला तेवढं कॅनव्हास इथं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे 14.5 वर मी इथं पॉईंट लावते। त्यानंतर कॅनव्हासची जी रुंदी आहे ती मी इथं 3-3 इंचावर पॉईंट लावून घेते, कारण 3चं आपलं शोल्डर तयार आहे, म्हणून 3वर आपण इथं पॉईंट लावून घेणार आहे। ओके, आता 3वर पॉईंट लावून झाल्यानंतर ह्या दिशेने जो सरळ पार्ट आहे इथं आपण 1.5 इंचावर पॉईंट लावून घेतोय। बरोबर 1.5 इंचावर मी पॉईंट लावून घेते वरून खालीपर्यंत, आणि एक लाईन आपण तिथं मार्किंग करणार आहेत। तर जेव्हा अशी कटवर्कची डिझाईन येते ना आपल्याकडे, तेव्हा तुम्हाला सेम ह्याच पद्धतीने मोजून मापून कटवर्क तयार करायचा आहे। आता हा जो आहे तुम्ही छोटासा पॉन्सचा डबा घेतलेला आहे, तुम्ही यासाठी विकची डबी पण वापरमध्ये घेऊ शकता, म्हणजे गोलाकार करण्यासाठी, किंवा एखाद कॉईन असेल तुमच्याकडे तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। तर आता हा जो काही पॉन्सचा डब्बा आहे तो मी बरोबर असा अर्धा ठेवते लाईनवर, आणि त्याला असा राऊंड शेप जो आहे तो असा ड्रॉ करून घेते। यामुळे काय होत असतं की आपल्याला जो कटवर्क हवा आहे ना तो एकसारखा एकाच मापाचा मिळत असतो, म्हणजे अगदी हाताने माप न घेता आपण डायरेक्टली सोप्या पद्धतीने असा कटवर्क इथं तयार करू शकतो। ठीक आहे, पूर्ण वरून तर खालीपर्यंत आपला जसा कटवर्क येतोय ना तसं मी इथं घेतलेलं आहे। आता ही एक जी पाकळी आहे शेवटची ती आपली अर्धवट इथं तयार झालेली आहे। तर आता आपला हा जो कटवर्क आहे ना तो आपण असा इथं चिपकून घेतलेला आहे काठावर। काठावर चिपकून घेतल्यानंतर आपण याला एक अस्तरवर ठेवून घेतलेला आहे, आणि अस्तरवर ठेवत एक बाजू आपल्याला कुठली पण एक बाजू, म्हणजे जी खाली येणारी बाजू आहे ना ती आपण अल्टर करणार आहोत कटवर्क सोबत। आधी आता आपण कटवर्क पासून सुरुवात केलेली आहे, बरोबर जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्या पद्धतीने आपल्याला यावर टिप टाकायची आहे। तर कटवर्कवर टिप टाकत असताना खूपच तुम्हाला काळजीपूर्वक टिप टाकायची असते। जेवढा आपण एकदम मस्त आकार दिलेला आहे ना तसंच फिनिशिंगमध्ये तुम्हाला इथं टिप टाकून घ्यायची आहे, कारण कसं ज्या पाकड्या आपण जशा बनवलेल्या आहेत तशाच त्या तयार व्हायला हव्या, यासाठी एकदम हळूवारपणे आपल्याला राऊंड शेपवर टिप टाकायची असते, आणि प्रत्येक पॉईंट व्यवस्थित असा घ्यायचा असतो। तर आता आपलं कटवर्कवर टिप टाकून झाली, त्याला आपण थोडंसंच कापड राहू देत, बरोबर कटवर्क आहे तसा इथं कट करून घेतोय। ठीक आहे, म्हणजे एकचदा आपल्याला कट करण्याची गरज पडेल अशा पद्धतीने मी इथं टिप टाकली। प्रत्येक पॉईंटला कट लावायचा आहे, त्याशिवाय आपली पाकडी जी आहे ती एकदम छान अशी पलटून निघत नाही, म्हणून बरोबर पॉईंटला कट लावायचा असतो। ठीक आहे, अशा पद्धतीने आपली ही जी काही बॉर्डर आहे कटवर्कची आपण अशी तयार करून घेतलेली आहे। बाहेरचा एक्स्ट्राचा कापड मी इथं कट करून घेते, आणि आता आपल्याला ही जी बॉर्डर आहे ना ती आपल्या बॅक पार्टवर अशा पद्धतीने इथं सेट करायची आहे। ठीक आहे, इकडची जी बाजू आहे ना आपली ओपनवाली ती आपण इथं फोल्ड करणार आहेत। मुंड्याचा जो पार्ट आहे तेवढा आपल्याला फोल्ड करायचा नाही आहे, खाली फक्त बॅक पार्टवर आपल्याला फोल्ड करायचा आहे, म्हणून जोडताना त्याची सुरुवात मी खालच्या दिशेने केलेली आहे। ठीक आहे, तर आता आपण कटवर्कवर जसं कटवर्क आहे ना त्या पद्धतीने मी इथं टिप टाकते गोल गड्यापर्यंत, जिथपर्यंत आपला गडा आहे तिथपर्यंतच आपल्याला तशी टिप टाकायची आहे। त्या पुढील पार्ट आपल्याला खाली जो बॅक पार्ट आहे तो यायला हवा यासाठी आपण सरळ टिप टाकून घेतलेली आहे। ठीक आहे, आता इथं कट लावत आपण कट लावलेला पार्ट बरोबर आतमध्ये सेट करणार, आणि अशी छान अशी इथं फिनिशिंग आपण इथं देणार आहेत। तर एकदम सुंदर अशी कटवर्कची ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत इथं दाखवलेली आहे। राहिलेलं ब्लाऊज मी नेहमीप्रमाणे
पूर्ण करून घेणार आहे। तर ह्या ब्लाऊजचा बाहीचा देखील खूप सुंदर असा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर फक्त आणि फक्त कलर कॉम्बिनेशन नसताना काठाचा वापर करत आपण बाहीवर तसंच पाठीवर खूप सुंदर अशी डिझाईन इथं बनवलेली आहे, लेस वगैरे काही न वापरमध्ये घेता। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत। धन्यवाद।